बाप रे, केवढा मोठा समुद्र आहे का नाही गंमत? समुद्र नेहमी मोठाच असतो. मग आपल्या वडगावला का नाही समुद्र? अरे सगळीकडेच समुद्र असतात, काय मजा राहिली त्यात? हीच मजा बघायला तू मुंबईत आलायस की नाही? पण मुंबईत फक्त समुद्रच आहे. अरे ते समुद्रच नाही तर खूप गमती आहे तिकडे. आणि इतक्या सगळ्या गमती दाखवायला मामा उद्यापासून रोज नेणार आहे आपल्याला. आणि माहितीये का उद्या मामी पण येणार आहे. मामी? मामी म्हणजे तुझी होणारी मामी. चल. मावशी नाही रे, मामी म्हणायचं. आता मामी होणार आहे ती तुझी. अच्छा मामी, बाय बेटा. पुढच्या सुट्टीमध्ये मुंबईला परत यायचं, जम के धमाल करेंगे. पुढच्या सुट्टीत मामा मामीचं लग्न आहे माहितीये का? परत नेशील चौपाटीवर? डन. डन. एक काम कर, तू इथेच राहा, मी आणि बाबा जातो वडगावला. आणि हे बघ, लोणचं खायचं लक्षात ठेव. एवढं मागून घेतलंय ते, नाही तर बुरशी चढायची. नक्की ग. मला वाटतं मी येऊ का तुम्हाला विटीपर्यंत सोडायला? अरे कशाला एवढा लांबचा पल्ला? सामान सुद्धा कमी आहे, आम्ही जाऊ. यू एन्जॉय युअर सेल्फ. ओके, हॅपी जर्नी. बरं बरे. अच्छा अच्छा चला, चला, अच्छा. चला. चला अच्छा. बरं आहे, बस. अच्छा अच्छा ताई. चला, छान वेळेत पोहोचू आपण. मुंबईत फ्लायओव्हर झाल्यापासून निम्मे सिग्नल तरी कमी झाले असतील. बाबा, फ्लायओव्हर वरनं जाताना फॅन्टसी लँडची आठवण येते ना? अजून तू तिथेच आहेस का? काय सचिन, मुंबईत खूप मजा केली ना? घरी जायचंय की नाही? मला तर इथेच राहावंसं वाटतं. हा बघ. चल चल, सावकाश. सावकाश, लक्ष दे. कुठे? इथे नाही, पुढे असेल, पुढे. 48. हा, हे बघ. अरे वा, खिडकी मिळाली की. मी जरा बाहेर जाऊन येतो. बाबा मी येऊ? नाही नाही, तू इथेच बस. आता कुठे जाताय तुम्ही? अगं 2 मिनिटात परत येतो. लवकर या. हा. पाणी हवंय का रे? नको. नक्की? आई, मला फ्रुटी घे ना. नाही, आता नाही. नीट शांत बस आणि हालू नको, गडबड करू नको. हे केवढ्याला आहे? काय बाबा, काय पाहिजे? बंधू आहे बघ. मोबाईल फोन. वडापाव दे. बाबा, 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 बाबा.
अनु अनु सचिन कुठे आहे? असेल ना इथंच. तुझ्या बरोबर बसला होता ना तो. अहो असं काय करताय? फ्रुटी मागितली त्यांनी, मी म्हंटल की अहो तुम्ही मुलगा पाहिला का माझा? आम्ही आलो तेव्हा इथं कुणीच नव्हतं, फक्त बाई झोपल्या होत्या. अनु सचिन सचिन अहो अहो तुम्ही मुलगा बघितला? एक छोटा आता इथे माझ्यावर बसला होता, टी शर्ट घातला होता. नाही जी. सचिन तुम्ही मुलगा बघितला? छोटा बसलेला, ऑटो बाईक घेतलेली, छोटा मुलगा. सचिन अहो तुम्ही छोटा मुलगा बघितला? तुला झोपायला काय झालं पण? अहो मला काय माहित, तुम्ही शोधा ना त्याला. त्याला कोणी घेऊ? आता इथे कोण शोधणार? हे वडगाव आहे का मुंबई आहे मुंबई? अहो तुमचा मुलगा एवढा होता का? टी शर्ट घातला तेवढी भगवा What रंगाचा? about? हो. तो विटी स्टेशनलाच उतरला. दरवाजाकडे जाताना पाहिला मी त्याला. सचिन थांब. आशिक मैं कातिल भी हो, सटका दिला मैं शामिल भी हो, दिल को चुराना, दिल लुटाना, ए रामू. तू का रडतोय? तुझं नाव काय? गाडी गेली, आई बाबा गेले. कुठली? ती आत्ता गेली ती तर. पण तुझं नाव काय? सचिन. सचिन. सचिन अरे भैया गप रे, तुला तर काय कळतच नाही. इथं याला याच्या आई बाप एकटं सोडून गेले, तू गाणं का म्हणतो? चला आपण याला पोलिसांकडे सोडू. अभी पागल हो गया क्या? पुलिस तो अपने कुछ पकडेगी. रमाताई, ही गाडी दादरला थांबते, मग आपण तिथेच त्याच्या आई बाबाला गाठू. चला ये मुमकिन है. चलो गाडी का पीछा करो. रडू नको, आपण लोकल पकडून दादरला जाऊ. जल्दी करो, जल्दी यार, चलो भागो, चलो चलो चला लवकर करा. अरे यार लवकर करा, चलो चलो जल्दी भागो. पोलीस लागता बघ लवकर. इथं चला. आई बाप कुठे दिसताय? हा देख, पुढे चला. सीनियर डीसी मिस्टर अवतार और आर एस सिंह आप फौरन एटी से ऑफिस में पहुंच जाइए. अहो तुम्ही एक मुलगा पाहिला का 8 वर्षाचा? टी शर्ट घातलाय, एक पॅन्ट. नाही बघितलं साहेब. अहो तुम्ही मुलगा पाहिला का इथे? सचिन नाव आहे त्याचं. भगवा टी शर्ट घातला, 8 वर्षाचा आहे. नाही, त्याच्या हातात एक वॉटर बॅग आहे गळ्यात. निळ्या रंगाची वॉटर बॅग. मी नाही पाहिलं त्याला. चला इथे विचारूया. अहो इथे एक लहान मुलगा आला तेव्हा तुमच्याकडे काही घ्यायला. भगव्या रंगाचा टी शर्ट घातला, छोटा 8 वर्षाचा अनु इथे मुलगा. नाही आलेला तो. अहो इथेच आला असणार ना. छोटा मुलगा, ऐक, भगव्या ऐक. रंगाचा टी शर्ट, नाही मग. गळ्यामध्ये ऐक, वॉटर बॅग. अनु, ऐक. गळ्यामध्ये आपण- निळी वॉटर बॅग आहे. अनु आपण पोलीस स्टेशनवर जाऊया. हं? नाही आठवत. अनु आपण पोलीस स्टेशनवर जाऊया. हो साहेब, अहो अहो थांबा. अहो, अहो साहेबांना भेटायचं. पण ऐक. अहो अरे अहो आमच्या मुलाला आणलंय का कोणी इथे? का काय झालं? अहो 8 वर्षाचा आमचा मुलगा बीटी स्टेशनवर हरवलाय. आम्ही सगळीकडे शोधलो, प्लॅटफॉर्मवर, स्टेशनवर, कुठेच सापडत नाहीये. तिथे आलाय का? हे बघा, तुम्ही जरा आरडाओरडा कमी करा आणि काय झालंय ना ते मला नीट सांगा. आम्ही सह्याद्रीने निघालो होतो. मी गाडीतनं जरा बाहेर उतरलो आणि हिचा बसल्या जागी डोळा लागला. पोरगं कधी उतरलं कळलंच नाही आम्हाला. बायकाला जाऊन परत आलो पण. तुम्ही शोधा ना त्याला लवकर. एकटं माझं फोन. हे बघा, तुम्ही जरा शांतपणे घ्या. मला काय ती कंप्लेंट नीट सांगा. काय नाव काय म्हणलं मुलाचं? सचिन. सचिन. अहो कंप्लेंट देण्यात कशाला वेळ घालवायचा? आपण शोधूया ना त्याला. अहो मी नाही म्हणतोय का. कांबळे, काय साहेब? लेडीज कॉन्स्टेबलला पाठवा. होय साहेब. का हो, फोटो बिटो आहे का मुलाचा? नाही म्हणजे आता नाही, पण त्यांनी भगव्या रंगाचा एक टी शर्ट घातला आणि एक वॉटर बॅग. अहो ही काय पद्धत आहे का वर्णन करायची? भगव्या रंगाचा टी शर्ट घातलाय. काय एकच मुलगा असेल? हा, मला एक कळत नाही, तुम्ही एवढी शिकली सवरलेली माणसं एवढी अडाण्यासारखी कशी वागता? हॅलो, हा बोला बोला साहेब बोला. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. हा नाही नाही म्हणलं निमंत्रण पोहोचलं की नाही? स्वतंत्र रेल्वे आयुक्त आले होते ना. सगळे येणार, डेप्युटी सीएम, रेल्वे मिनिस्टर सगळे येणार आहेत. तुम्ही पण यायचं बरं का, म्हणून आग्रहाचं आमंत्रण. ओके. काय हो, तुम्हाला काय शेन्स आहे की नाही? आम्हाला पण काय महत्वाची कामं असतात. अहो जरा काय करा ना. अहो हे काम महत्वाचं नाहीये का? आता नका वेळ घालू, चला प्लीज. हो, डोकं फिरू नका. इथे आम्हाला टेन्शन देऊन काय होणार नाहीये.
लक्षात ठेवा, कंप्लेंट रजिस्टर झाल्याशिवाय आम्हाला ऍक्शन घेता येत नाही. आणि हे सीएसटी आहे, सीएसटी. इथे लहान मुलंच नाही, मोठी माणसं पण हरवतात. अहो माझा एकुलता एक मुलगा आहे, प्लीज काय पण करून त्याला शोधून काढा. काहीतरी आपण नको वेळ घालवायला, आपणच शोधूया त्याला. अनु अनु अहो मॅडम, हो साहेब, नाव काय म्हणलं तुमचं? अभय देशमुख. हे बघा देशमुख साहेब, इथं बाजूला एक हॉस्पिटल आहे, तिथे आधी ऍडमिट करा यांना. व्यंकट, काय साहेब? अरे यांना जरा मदत करा. हो साहेब, हो हो, त्या मुलाचे फोटो असतील ते आधी मागून घ्या. हा अहो, मुलगा काय सापडेल हो, जातोय कुठं असेलच इकडे कुठेतरी. मुंबईला नवीन आलाय का? इथं कुणाकडे आलाय तू? मामाकडे. कुठं राहतो तुझा मामा? मुंबईत. ते कळलं रे, पण मुंबईत कुठं ते माहित नाही. रमाताई, आता एवढ्या मोठ्या मुंबईत कुठे शोधायचं याच्या मामाला? तो आपल्याकडे कशाला जाईल कुठेतरी. जाए तो जाए कहा. उगा काहीतरी बोलू नको. त्याचे आईबाप मिळेपर्यंत तो आपल्या बरोबरच राहील. राशील ना रे? मला आई हवी. आपण शोधू तुझ्या आईला, पण तोवर तू कुठं जाशील? राहा आमच्या बरोबरच. तुम्ही अजिबात काळजी करू नका. एवढ्या एक्साइटमेंटमुळे त्यांना थोडा त्रास झालाय, पण 1-2 दिवसाच्या आरामानं बऱ्या होतील. काळजी करू नकोस. आता काय करायचं? पोलीस स्टेशनला जायचंय. फोटो दे. अनु, आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन येतो. काही होणार नाही अनुताई, सगळं ठीक होईल. हं? बाजूला वा. या मुलाला कुठे पाहिलं तुम्ही? या मुलाला पाहिलंय का कुठे? नाही जे नाही तुम्ही पाहिलाय? नाही बघ. हा फोटो बघा, या फोटोतल्या मुलाला कुठे पाहिलंय का? नाही एवढा मुली 8 वर्षाचा आहे. इतका मुलाला नीट बघत नाही आणि आम्हाला या मुलाला पाहिलंय का? जरा फोटो बघा आणि सांगा. हा ओळखीचं काय वाटतं? 8 वर्षाचा मुलगा आहे. काय तुला तू चहा घे ना, काय लक्ष द्यायचं? या मुलाला पाहिलंय का कुठे तुम्ही? सोडून गेलो ना, आम्हाला काय माहिती नाही. मॅडम आता काय करायचं? आता आम्ही असं करतो, आम्ही तपास चालू ठेवतो. तुम्ही अगदी निश्चिंत राहा, काही काळजी करू नका. हा ठीक आहे. आणि हा मग फोटो तुम्ही मला आमच्याकडेच कळवा. राहू द्या. हो आम्ही कळवतो. चहा पाठव. बघ आलं आपलं खोटं. भूक लगेली. चला मी टेशनवर जातो आणि 2 घंटे बूट साफ करून येतो. आता रात्रीचं नको, बघू काहीतरी. माझ्याकडे आहे 3 रुपये. माझ्याकडे बी आहे 2 रुपये. ये चल. माझ्याकडे तर काहीच नाही, पण लय भूक लागली आहे. कसं तरीच होतंय. क्या कर रहा है, कुछ कुछ होता है, मेरे पास भी तो रुपया 2 है, लेकिन वो मुझे कल लगेगा. इसके पास होगा ना कुछ? इसने तो भारी भारी शर्ट पहनेला है. ए त्याला परेशान नका करू. अरे परेशान किधर करता है, खाली पैसा की देखता है. इसके पास तो कुछ नहीं. अरे हे बघ, चल हो बाजूला मूर्ख. त्याला त्रास दिला असता बघ, सांगून ठेवते. आणि तू काय समजतो का स्वतःला? तू इथे आला होतास, काही मोठी इस्टेट घेऊन आला होतास, उपाशीच पडला होतास ना. त्या अवडूशा पोरला इथे आणलं तर किती त्रास देतोयस. एक टाइम पोट नाही भरला तर मरणार नाहीयेस. 5 रुपये आहेत ना, तांदूळ ना भात करून वाढते. आणि सांगून ठेवते, याचा बाब मिळेपर्यंत तो आपल्यावर बरंच राहणार आहे. आणि ह्याला जर कोणी त्रास दिला तर मीच त्याला इथून घेऊन जाईन. श्रौतम स्मार्तव्रतम दानम यच्चात्तत् कर्म वैदिकम अनिर्णिता सुतिमिषुन किंचित फलत्युतिजा कर्मणो यस्य कालस्तकाल व्यापिनी तिथि तथा कर्मणि कुर्वीत ह्रास वृद्धीन कारणम
यां तिथि समनुप्राप्य उदयमयाति भास्करः सा तिथि सकला ज्ञेया दाना आश्रय नमकर्षु. मुलाच्या गळ्यात मुद्रा घाला. छान आहे ना? शान माझा पोर. आता सांग, तुझं नाव काय? सचिन अभय देशमुख. कुठे राहतो? घरी. हे असं हसू नका. यो देवा हॉटेलात काम करतो आणि अजून लई गमजा करतो. अरे देवा हो देवा मेरा नाम देवा मुझसे बढ़कर कौन, अरे मुझसे बढ़कर कौन. अरे बस कर आता. हे बघ मी दामू, मी फूड पॉलिश करतो. तसा एक पोरगा हाय आणि हा विठू. का रे विठू, कुठे ध्यान लावून बसलाय? काही नाही. मग जेव की गुमान. हा विठू ना मासिक ऐकतो आणि मी रमा. मी सतत 3 घरी काम करते. बरं आता सांग, तू कुठे राहतोस? तुझा पत्ता काय? 305 गणेशवाडी वडगाव. वडगाव कुठे येते? वडगाव मला एवढंच माहिती आहे. बरं तुझ्या शाळेचं नाव काय? शाळेत तर जातोस ना? हो, विद्या मंदिर प्राथमिक शाळा. बस एवढंच. रमाताई, आता वडगाव आणि विद्यामंदिर याच्यावरून कसं कळणार? या नावाची कितीतरी गावात शाळा असणार, कसं शोधणार? उद्या पाहू. सकाळी पोपट बाबाला विचारू. तो खूप फिरलाय, त्याला माहिती असेल. बरं चला आता जेवून घ्या पटपट. आई, सचिन, दामू दामू उठ उठ. हा पोरगा कुठे मिळत नाही बघ. उठ विठू, विठू उठ पटकन. काय करा मग ताई, झोपू दे की. झोपतोस काय? सचिन कुठे सापडत नाहीये. तसंच सांगतो तुला, ते बोरला आपल्या बरोबर नको. आता मरतो त्याला आणि मला झोपू दे. येडेवाणी करू नकोस. जा देवाला उठव. कायचं काय काय म्हणतोस? जरा झोप मोडली तर काय आकाश कोसळणार आहे का? चला शोधू त्याला. चला सचिन. अबे सचिन, 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 सचिन. आणि सांगून ठेवते, ह्याचा आईबाप मिळेपर्यंत तो आपल्यावर बसणार आहे. कुणी याला त्रास दिला तर बघा, मी त्याला इथून घेऊन जाईन. सचिन, 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 सचिन. माँ कसम थक गए यार. कुठे गेला काही कळतच नाही. आएगा वो, कहाँ जाएगा? तब तक हम इधर ही रुकते हैं.
अख्खं स्टेशन शोधलं तिथं बी नाही. असा कसा गेला? उगा त्रास दिला तुम्ही त्याला. सचिन चल निघ बाहेर, निघ. तू सांग म्हणतो तू आमच्यात येऊ नको. तुझ्या मुळे रमाताने मला मारलं. जातोस का नाही? अरे जातोय ना पण तू मारू नकोस ना. आणि परत रस्ता बघ. सांगून ठेवतो. मारू नको. माझ्या उरावर पाप्याचं पेपर सोडून गेली. तुला काय फुकट गेलं घालायला झाडावर पैसे येतं का रे? निघ इथनं. काय झालंय काय? मला माझ्या सहोदर आईने मारलं. काय काय दिलं. लय भूक लागली. रडू नको रडू नको. तू आता आमच्या बरोबरच राहा हा. रडू नको. सचिन तू घाबरू नको. मी नाही मारणार तुला. चल रमाताईकडे. रमाताई. सचिन कुठे गेला होतास बाळा? तुला आवडत नाही ना इथे असं राहणं? पण काय करायचं, आम्ही गरीब आहोत ना. तुझे आईबाप भेटले ना की मग तू जा हा त्यांच्याबरोबर. पण तोपर्यंत आता कुठे निघून जाऊ नकोस. वाईट लोक त्रास देतील ना. आपण लवकरात लवकर तुझ्या आईबापाला शोधू हा. बरं झालं विटूने तुला शोधून आणलं ते. तुला माहितीये इथं एकटं पोर दिसलं की पोलीस धरून येतात. ऑन रिमांड होम मध्ये टाकतात. लई कडक मास्तर असतात तिथं. लहान पोरांना बी मारतात वियताच्या चढीनं. वळणारे देवा. हाँ बहुत मार खाना पड़ता है. एक बार मैं भाग के आया ना उधर से. तुला पण मारलं होतं ना? फिर मैं चिल्लाता ना लोगो ना मारो मुझे. हे आता पुरे कर. चला सगळे निवांत झोपा. ये रे विठू तू पण माझ्या बाजूला झोप. दोघं बी दोन्ही बाजूला झोपा. श्री गणेश. हटा सावन की घटा. हटा सावन की घटा. देख हा घे रुपया. ओए पोपट सुबह सुबह बच्चों से बोर्डिंग करवा रहा है क्या? तुला काय करायचं आहे बाबा? जा आपल्या धंद्याला लाग जा. हाँ जा रहा हूँ. अरे ये नया मेहमान कौन है? ये सचिन है बीटू का मेहमान. अच्छा बड़ा सोना है. जरा चलने दे. इटूचा पाहुणा वाटत नाही. मुंबईत सहा शिकायला आलाय. पटत नाही. पटत नाही तर पटत नाही. पण त्याचं कार्ड बघायला काय झालं? 1 रुपया दिलाय ना. बघत नाही. चला चला. ए बाबा बसा. शनी महाराज वक्री आहे, पायाला चक्री आहे. बुध गुरु गबगारे पण पोरगा होशियार आहे. सध्या मंगळ जोरावर आहे पण पोरगा होणार आहे. मोठा होणार, ऑफिसर होणार, लगीन करणार, 2 पोरं होणार, सुंदर बायको मिळणार.
आपण घरादाराला गिळणार पण पोरगा त्यातनं मार्ग काढणार. याच्या मोर पैका नाचल थैया थैया. अतार थैया 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 हम जैया जैया देवा, जैया गप्प बस. जैया. पोपट बाबा, खोपट्याच्या भाड्याचे राहिलेले 10 रुपये. बरं आता सांग पोपट बाबा, तू लई हिंडला असशील, मग वडगाव नावाचं गाव कुठे? वडगाव कशाला पाहिजे? यो सचिन मुंबईत हरवलाय, त्याला वडगावला परत सोडायचंय. वडगाव वडगाव का एक आहे का? फिर ज्यादा से ज्यादा कितना होगा बोल ना. 20, 25, 40, 50 भी हो सकतंय. आणि एवढं सगळं फिरायचं म्हणजे पैसे किती लागतील माहिती आहे का? 200, 300, 400 भी हो सकता है. अरे 400 रुपयात तर मुंबई फिरून होत नाही. हा, त्यापेक्षा तुम्ही असं करा, तुम्ही त्याला माझ्याकडे द्या, मी त्याला बरोबर सोडून येतो. नाही, उगा कशाला तुला त्रास. आम्ही कमवू पैसे, रोज डबल काम करू. चला. आणि ऐकलं का रे, आजपासून वायफळ पैसा खर्च करायचा नाही, सगळ्यांनी पैसे साठवायचे. सगळ्यांनी? हो, सगळ्यांनी. आपण सगळे तर असंच जगतोय रस्त्यावर आणि असंच जगू अजून. पण या पोराचे आईबाप तर अजून यस्थित आहेत, त्याला तरी ते मिळू देत. आपण सगळ्यांनी पैसे जमवायचे. पैसे जमले की दामू आणि मी पोपट बाबा आणि सचिनला घेऊन सगळीकडच्या वडगावाला जाऊ. हे चालेल का? बोला. हा. ए रमे, या या पोरांनो, इकडे या, इकडे या, इकडे या, इकडे या. हे घ्या माझे 10 रुपये, बोहनी करून टाकतो तुमची. पोपट बाबा, आम्हाला तर तू वाईट माणूस वाटायचास, तू असा कसा बदललास? या लेकरानं बदलवलं मला. आता तुम्हाला जी जी मदत लागेल ती ती मला सांगायची बरं का, आपण करायला तयार आहे. नाही, बाकी काही नाही. पण एवढे सगळे साठवलेले पैसे कुठे ठेवणार? खोपट्यात तर दिवसभर कुणीच नसतं. नाही, त्याची काळजी तुम्ही करायची नाही. जसे जसे पैसे साठतील तसे तसे तुम्ही माझ्याकडे आणून ठेवायचे, मी साठवणार बरं का. आणि सगळे पैसे जमले की मग मी तुम्हाला सर्वांनी घेऊन वडगाव फिरवून आणणार. जावा आता बिनगोर, थांबा थांबा. जसे जसे माझे पैसे जमतील तसे तसे मी पण तुम्हाला देत जाणार. हे घ्या आणखीन माझे 5 रुपये. पोपट बाबा, आधी तू आम्हाला 10 रुपये दिलेस आणि आता 5 रुपये, पण एकूण किती पैसे साठवायचे ते सांगितलेच नाहीस. आता असं बघा, एवढी समधी वडगाव फिरायची म्हणल्यानंतर 3000 रुपये लागतील. 3000? ये 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 बस. अरे अभय, अजून सापडला नाही का सचिन? नाही. बाई ग, मग आता असा हरवलाच कसा मी म्हणते? काकू, अहो परत परत तेच तेच काय विचारताय? आजीनी सांगितलंय ना, अनुच्या हातनं स्टेशनवरून सुटलाय म्हणून. हो, ते कळलं हो, पण असा कसा हात सुटला मी म्हणते? स्टेशनवर झोप लागली ग सुनबाईला, आणि माझ्या काळजाचा तुकडा बघ कसा हरवला. आई, आता ही चर्चा करायची वेळ नाही. काकू, अनुची तब्येत बरी नाहीये, तिला जरा विश्रांती घेऊ द्या. हो हो, घेऊ द्या हो विश्रांती. नाही कोण म्हणतंय, नंतर म्हणतील एवढंसं पोर हरवलं, चौकशी सुद्धा केली नाही, शेजार धर्म पाळावा लागतो म्हटलं. आम्ही निघतो आता अभय, पण तुम्ही दोघे इकडे आलात, आता तिकडे त्याला मुंबईला कोण शोधणार बिचाऱ्याला? मीच जाणार आहे परत. जाणार आहेस ना बाबा? मग बरं आहे. आणि इकडची काही काळजी करू नकोस, आम्ही नीट लक्ष देऊ त्या दोघींकडे. किती काही म्हटलं तरी शेजार धर्म पाळावाच लागतो. चला हो काकू. चला हो काकू, चला. पाहिलंस, एक तर मूल आहे, ते सुद्धा तिला नीट सांभाळता येत नाहीये. हो ना. आमच्या काळी आम्ही 5-5 मुलं कशी सांभाळली असतील, नाहीतर आजकालच्या या मुली. काही म्हणा काकू, इतकी वेंदळी बाई मी तरी पाहिली नव्हती बाई. खरंय बाई. अशी कशी चूक झाली माझ्या हातून, कशी लेकराकडे लक्ष न देता चुकले. अनु, तू स्वतःला आवर. तू का लक्ष देतेस त्यांच्याकडे? त्यांना काय कळतंय? आपल्याच पदरात चुकीचं माप असताना लोकांना दोष देऊन काय फायदा बाबा? एवढंच माझं पोर कोणीकडे नेलंच रे देवा. देख देख कहाँ तक गया, अब
रमाताई समुद्र किती लांब आहे ग? लई लांब पर्यंत आहे, दुसऱ्या देशापर्यंत. मग दुसऱ्या देशाला लोक बोटीने जातात का? होय, विमानाने बी जातात आणि बोटीने बी. मग त्याला केवढे पैसे लागतात ग? मला नाही माहित, पण कमीत कमी लाखभर रुपये लागत असतील. लाख रुपये? एवढे पैसे त्यांच्याकडे कुठे येतात ग? असतात त्यांच्याकडं. आपल्याला 3000 रुपये कमवायचे आहेत तर केवढं कष्ट करायला लागतो ना. बाई ना, आपण गरीब आहोत ना. अरे हा काय असं करतोय माग माग? का रे, तू असं का रडतोयस? तुला बरं नाही वाटत आहे का? बाबा कुठे असतील आता? मला बाबांची आठवण येते. बाबा मला एकदा बोटीतनं समुद्रात फिरायला नेणार होते. अरे हो, नेतील ते तुला. तू भेटलास ना त्यांना की सांग. हा, मला लगेच घरी जायचंय. मला नाही राहायचं मुंबईत. न्याना मला घरी लवकर. आम्ही त्यासाठीच तर जास्त पैसे कमवतोय ना. आणि हे बघ, फक्त थोडे दिवस आम्ही लवकरात लवकर तुला घरी सोडू. हा, अब क्या हुआ? काही नाही रे, त्याला त्याच्या आई बाबाची आठवण येते. याद आ रही है, तेरी याद आ रही है. अरे गप्प बस रे, इथं हा रडतोय आणि तू गाणं का म्हणतोयस? तुला तर काय वेळ काय नाहीच. नाहीतर काय दामू, आपण लवकरात लवकर याला त्याच्या घरी सोडू. हा, नहीं रे, ऐसा नहीं. मैं भी तो इसका दिल बहलाने के लिए जोकरगिरी कर रहा था ना. देख सचिन, तू ऐसा रोएगा ना तो अपन लोग को बुरा लगेगा. तुझे कम से कम माँ बाप तो है, हमें तो वो भी नहीं. आणि आम्ही आहोत ना समजे. आम्ही तुझ्या आई बाबांना नक्की शोधून काढू, पण तू असा रडू नकोस. सचिन, अरे तू माझा दोस्त आहेस ना, मग रडू नको. चल अब हंस के दिखा. हाँ हाँ. अरे यार, तू यायला पाहिजे होतं. महाबळेश्वरला काय धमाल केली सांगतो. एक फुल हप्ता नुसती एन्जॉयमेंट. नाही रे, आपल्याला कशाला करायला लागतं असला घरचं? हा, अरे त्या कमर्शियल सेक्शनचा जोशा आहे ना, त्याचा क्लायंट होता. हा, त्यांनी सगळी अरेंजमेंट केली. नाही रे, जोशानी पण त्याला 2-4 स्पॉट सोडले असतील ना. तशा आपण पण पडलो पब्लिक सर्वंट. तुमचे 2 भले तर आमचे 4 भले. बाकी बोल, बायको आली का नाही माहेराहून? हा, अरे मग यायचंच की, तेवढा टाइमपास. नाही रे, महाबळेश्वर काय बायकोला घेऊन जायची जागा आहे? महाबळेश्वरला बायको म्हणजे दुधात मिठाचा नाही, दारूत मिठाचा खडा. हा, भेट मग संध्याकाळी नाक्यावर भेट. चल चल. तुमचं काय? हा अर्ज आणि हे फोटोग्राफ्स. पोरग खरंच हरवलंय ना, का त्याचा फोटो टीव्हीवर यावा म्हणून धडपडताय? नाही हो, खरंच हरवलंय. असं कसं करू आम्ही? तुम्ही कराल असं नाही हो, पण करतात लोक. एवढे फोटो, अहो काय प्रदर्शन वगैरे लावायचंय काय? सरळ सांगा ना, एकच फोटो हवाय म्हणून. असं कशाला बोलताय? काय वाकडं सांगितलं मी? असं असतं. आम्ही तुमची सेवा करायला जायचं, तुम्ही आमचीच. पोराची काय जन्मखून वगैरे? तशी लक्षात येईल अशी जन्मखूण नाही. काय जन्मखून नाही? जन्मखून चक्क नाही. अहो खरंच नाहीये. त्याचं एक दात दुसऱ्या दातावर चढलेलं आहे. ही काय खून झाली? उद्या तो दात पडला म्हणजे पोरग ओळखू नाही येणार. काय बोलता राव? जाऊ द्या, इथं सही करा. कितीही प्रयत्न केला तरी यश येत नाही. सारखा सचिनचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. तो काय करत असेल, कुठे असेल? त्याची आठवण झाली तरी माझा जीव कासावीस होतो. मला खूप रडावंसं वाटतं. अरे 10 मिनिटं होती गाडी सुटायला, 10 मिनिटं. मी खालीच उतरायला नको होतं. काय करत असेल पोरग देव जाणे. भैया तुम्ही शांतपणानं घ्या. आपण सगळे प्रयत्न करतच आहोत ना. सचिन नक्की सापडेल आपल्याला. अरे कधी सापडेल तो? सापडेल म्हणजे कधी? ही मुंबईतली माणसं काय माणसं राहिली आहेत का? तू पाहिलंस ना, तो पोलीस ऑफिसर, तो टेलिव्हिजन सेंटर मधला माणूस, यांच्यात काय माणूस पण शिल्लक आहे काय? काय करत असेल पोरग या बिनमाणसांच्या दुनियेत? तळहाताच्या फोडासारखं जपलं मी त्याला, तळहाताच्या फोडासारखं.
एका क्षणाची बेपर्वाई नडली मला. भैया तुम्ही काहीही काळजी करू नका. आपण जीवाचं रान करून सचिनला शोधून काढूच. आणि माणसं सगळीच वाईट नसतात, त्यातली काही माणसं चांगली सुद्धा असतात. सगळं नीट होईल. आपण मुंबई पालथी घालूया, काही काळजी करू नका. चांदोबा चांदोबा भागलास का? चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का? निंबोणीचं झाड करबंदी, निंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी. मामाचा वाडा चिरेबंदी, मामाच्या वाड्यात येऊन जा, मामाच्या वाड्यात येऊन जा. तूप रोटी खाऊन जा, तूप रोटी खाऊन जा. तुपात पडली माशी, तुपात पडली माशी. चांदोबा राहिला. मावशी तुम्हाला बरं नाही वाटत आहे का? काही नाही, बस. तुम्ही कधी आलात? झाला थोडा वेळ. मला कळलंच नाही. कुठे काही मागमूत सुद्धा नाही. एखादा दुवा सापडला असता तर सचिनला शोधायला एक दिशा तरी मिळाली असती. अभय भैया, तुम्ही धीर नका सोडू. मी सगळ्या अनाथ आश्रमांमध्ये चौकशी चालू केली. कुठेतरी काहीतरी ठावठिकाणं लागेल. तुम्ही आज जाऊन बसता का? मी यांना जेवायला पाठवते आणि येतेच. सर्वारी शंकर निकम ही 10 वर्षांची मुलगी रविवारी दिनांक 2 पासून चंद्रापूर येथून बेपत्ता आहे. सडपातळ बांधा, मध्यम उंची आणि गव्हाळ वर्ण असलेल्या या मुलीच्या अंगात गुलाबी फ्रॉक आहे. सचिन अभय देशमुख हा 8 वर्षांचा मुलगा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस इथून हरवला आहे. वर्णाला निमगोरा शिडशिडीत बांध्याचा हा मुलगा कोणाला आढळल्यास 422 54 40 अथवा 431 85 07 या क्रमांकावर अथवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. आयुषी लोबो ही 27 वर्षांची अनु, असं सतत आसवं ढळून काही होणार आहे का? आता सापडेल ना? अगं नक्की सापडेल. आपण पेपरमध्ये जाहिरात सुद्धा दिली. या सगळ्या प्रयत्नांना कुठेतरी यश मिळेलच की. ते सगळं खरं आहे रे, पण आजकालचं जग सरळ माणसांचं राहिलंय का? आपलं सचिन वाईट माणसांच्या तावडीत तर नसेल ना सापडला? अगं एवढ्याशा लहान लेकराला कोण कशाला वाईट वागवणार आहे? आणि तसं असतं अनु तर आपल्याकडे पैशाची मागणी नसती का झाली आतापर्यंत? आपण असा विचार करू नये. मी तर म्हणते देवाला की बाबा रे, माझं उरलं सुरलं सगळं आयुष्य माझ्या नातवाला मिळू दे. काय सुनबाईच्या हातून चूक झाली असेल ती पदरात घे. वाटल्यास त्याची शिक्षा मला दे, पण त्या लेकराला त्याचा वारा सुद्धा लागू देऊ नकोस रे. आई, किती चुकीचं बोलतेस तू. असं कोणाला बोल लावून काही होणार आहे का? जे व्हायचं ते होतच असतं. ठीक बोललास रे पोरा, माझीच चूक झाली. म्हणजे हिनं एवढा मोठा वेंधळेपणा केला ती तिची चूक नाही, माझी चूक. चांगले चांगले पांग पेडलेस रे म्हातारीचे. आज एकाने 5 रुपये दिले आणि सुट्ट्या येतच विसरला. अरे सोट्यानू, अरे तुमचा डोळा फुटला का रे? हा, अरे आता पाटी लाताडली ती लाताडली. आता काय करून राहिल्यास इथं? नाही, डोळं फुटलं म्हणतीस ना, त्याचा तुकडा कुठं गाव त्यात काय शोधतो? गेल्या माझ्या म्हातारीची टिंगल करतोस वय? हा, इकडे तुझं टाळकच फोडते. आलो मगाशी डोळं फोडलं, आता टाळकं फोडून गेलं येतो. वार माझा 15 रुपया माझ्याकडे टाळकं फोडून घेऊन मला काय नरकात पाठवायचंय वय? हा, चल तरा देऊ नकस मला. अरे देवा, घे हिरा मेला नेऊन दे. अरे काल मागत होती त्या नव्हती माझ्याकडे पुरेशी, आज आहे तर घे म्हणावं. हा, जा चलो चल. कैसा मजा है यार, क्या फसाया पब्लिक को. हा, पण ही नेहमीची गंमत झाली. आता काही डोकं चालून आपण अजून गमती शोधायला पाहिजे. पण डोक्याची बात आली की तू आणि मी दोघही आउट. अबे तू आउट होता रहेगा, मैं नहीं. म्हणजे तुला वाटतं तुला काय लई अक्कल आहे वय? तो फिर
अरे प्राजी की हाल है? हाँ मजे में। धंधा पाणी? अरे आपकी दुआ है। अरे वाह हे गुरु की दुआ. मग एक काम कर, आपल्या चाचाला उल्लू बनून दाखव. चल ठीक है, लगी शर्त 2-2 रुपए. हा चल लागली. चल ये देख. क्या चाचा? अरे देवा चाचा क्या हाल है? चंगा हाल है. टाइम क्या हुआ? टाइम हुआ. क्या चाचा आप भी दूसरे तरह के बोलते थे ना. देख कसं बसाया. ताळी दे. कसं फसवलं. नमस्कार. नमस्कार. बसा ना. सचिन बद्दल मला सगळं काही समजलंय. तुमच्या दुःखात मीही सहभागी आहे. पण तुम्ही असा धीर सोडू नका. ईश्वराविषयी माझी श्रद्धा आणि चांगुलपणावरचा माझा विश्वास मला सांगतो सचिन लवकरच सापडेल. तुम्ही शाळेची चिंता करू नका. त्याचं नाव पटावरून कमी केलं जाणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा. फार उपकार होतील सर तुमचे. प्रार्थनेची वेळ झाली. मला निघायला हवं. अरे पुत्र बहुत बढ़िया गाते हो यार. ये ले मेरी तरफ से गुब्बारा. मैं तुम्हें हर रोज एक गुब्बारा देता जाऊंगा. क्या बात है चाचा? क्या है? मुझे भी एक गुब्बारा देना. क्यों? मांगता है तो मैं भी कुछ करके दिखाता हूँ. चाचा को फूल देता है. काय झालं अनु? हे बघा हे बघा ना काय लिहिलंय. मुंबईत समुद्र किनाऱ्यावर लहान मुलाचं शव. काल चौपाटीजवळ समुद्र किनाऱ्यावर सुमारे 9-10 वर्ष वयाच्या एका अनोळखी लहान बालकाचे शव पोलिसांना आढळून आले. खोल पाण्यात खेळावयास गेलेल्या या बालकाचा मृत्यू लाटेनं ओढून नेल्यामुळे ओढवला असावा असा पोलिसांचा कयास आहे. अनु तू ह्या असल्या बातम्या वाचत जाऊ नकोस. हे कुठलं तरी दुसरंच मुलं अंदाजे वय 10 लिहिलंय. अहो ते चुकीचं असू शकतं ना. तुम्ही जा ना तिकडे. त्यांनी पत्ता पण दिलाय. प्लीज. हो हो अनु मी लगेच जातो. पण तू स्वतःला आवर. अशा घटना रोज घडतात. प्रत्येक घटनेचा स्वतःवर परिणाम करून घेणारच का? तू चल आधी विश्रांती घे. चल बस इकडे बस. तू खातेस का काही? अनु असं कसं करून चालेल? उद्या सचिन आला तर तुला ओळखणार सुद्धा नाही. हे बघ मी तुझ्यासाठी ऑमलेट करतो आणि तुला वाढतो. ऑमलेट? सचिनला अंड्याची अलर्जी आहे. कुठे असेल, काय खात असेल? चुकून अंड खाल्लं त्यांनी तर त्याच्या खूप पोटात दुखेल. त्याला समजणार पण नाही, सांगता पण येणार नाही. काहीतरी करा ना तुम्ही. शोधा ना त्याला कुठेतरी. पोस्टर्स लावा. सचिन अंड खायचं नाही अजिबात. बेटा तुझ्या पोटात किती दुखलं होतं आठवतंय ना तुला? डॉक्टरकडे गेलो होतो आपण. सचिन अंड खाऊ नकोस. सचिन तुम्ही सांगा ना काहीतरी. अनु माझं ऐकतेस का तू? अनु प्लीज. रमाता हे बघ आज देवानी आमलेट पण आणलाय. पाहिलंस असं करतोस तू. कशाला एवढे पैसे खर्च केलेस? आपण ठरवलं होतं ना जास्तीत जास्त पैसे वाचवायचे म्हणून. अगं आज देवाला एका गिऱ्हाईकाने 100 रुपयाची टिप दिली. हाँ म्हटलं लई दिवस कोणी काही वेगळं खाल्लं नाही म्हणून आमलेट पण आणलाय. अरे थांबा असं हवऱ्यासारखं काय करताय? पहिल्या सचिनला खाऊ द्या ना. खूप दिवसात त्यांनी काही चांगलं खाल्लंच नाहीये. आवडलं ना? अजून हवंय? चला तुम्ही सुरू करा. अरे तुला कुठे दुखतंय का? काही कळत नाहीये रे. क्या होतंय तुला? क्या हुआ? का रडतोयस? काय होतंय बाळा? डॉक्टर के पास ले चलो. चलो जल्दी. चलो जल्दी चलो. लवकर वेळ नको घालवायला. उठा इसको. उठा. शीघ्र उठा. उठा इसको. नको चल. चल मी उठवतो लवकर. इथे पाठीवरती सांभाळून. चला लवकर चला. जल्दी जल्दी. आता कसं वाटतंय रे? बरं वाटतंय. काय खाल्लं होतं रे यांनी? नाही तसं काय नाही. आमलेट पाव
पण आम्ही नेहमी खातो. पण हा पण नेहमी खातो का? अरे मी काय विचारतोय, हा पण नेहमी खातो का? नाही, त्याचं काही माहित नाही, पण आम्ही नेहमी खातो. तो आमच्यात आता नवीन आलाय. हा मुलगा यांच्यातला वाटत नाहीये, चांगल्या घरातला वाटतोय. हा यांच्यामध्ये कुठे मिसळला देव जाणे. आपल्याला पोलिसांना जरा खबर करावी लागेल. हो. रमा दीदी, लफड़ा हो गया लफड़ा. वो डॉक्टर है ना, वो पुलिस को बुलाने वाला है. पुलिस? हाँ, वो सचिन को पुलिस के हवाले करने वाला है और पुलिस सचिन को रिमांड में डालेगी. फिर अपन को भी जल्दी से एक्शन मांगता है, वरना हम सब गए 12 के भाव में. हाँ, आइडिया. काळजी नको करूस हा. उठ, लवकर उठ. जल्दी करो, संभल के. नीट चादर घाल रहा थांब थांब, 1 मिनिट पीछे आओ. चल खाली सचिन. अरे जरा सांभाळून. कोणी नाही तर निघा लवकर. जल्दी करो. निघा निघा, बाहेर निघालाय, जल्दी करो. मुंबईत समुद्र किनाऱ्यावर लहान मुलाचे शव. मला खात्री आहे तो आपला सचिन नसणार. कुठे आहे महात्मा गांधी हॉस्पिटल? आता 5 मिनिटात येईल. अरे 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 देवा बघ. अरे सावकाश, काय घाई आहे? चला. अबे कुछ नहीं हुआ तेरे को, बस अगली बार अंडा नहीं खाने का, और कुछ हुआ ना तो हम लोग है ना. हाँ, मला बरं वाटत नाहीये. मला घरी जायचंय. मला आई बाबा पाहिजे. अरे हो, शोधू आपण त्यांना. पण तू आता बरा हो आणि आता मजेत राहा हा. थोडे दिवस कुठे एकटा नको जाऊस, माझ्या बरोबरच राहा. एवढं झालं ना की आता घरी जायचं. हा बाबा कोण आहे? बाबा? कोण बाबा? हो, माझा लांबचा भाऊ आहे. असं इथे कोणलाही आणत जाऊ नकोस. असं कुणाला घेऊन येऊ नको म्हणे. हा काय बाबा आहे का? हे तर बेबी आहे म्हणावं. लहान पोराला बेबी म्हणतात तेवढं सुद्धा ठाऊक नाही. शिकलेली माणसं म्हणे. आता आला छायस तर हे घे. आणि हे बघ, साहेबांचे कपडे स्वच्छ धुवून काढ. परवा चहाचा डाग त्याच्यावर तसाच राहिला होता. काय असं जर परत झाला ना तर पगार कापीन तुझ्या. काय बोलशील का नाही? काय तुझ्याशी बोलतीये? होय बाईसाहेब, सगळे कपडे स्वच्छ धुतलेत. हे बघ, पुन्हा जरा कपडे धुवून काढ एकदा, नाहीतर तसेच वाळत घालशील. ज्यूसचा डाग राहील त्याच्यावर. काय? हॅलो, हा शांताबेन, केम छो? रमाताई रमाताई, काय रे इतकं सगळं कशाला करतेस? तुला किती त्रास होतोय? काय करायचं राजा,
आपल्याला पैसे साठवायचेत ना. एक काम केलं की दुसरं काय लवकर मिळतंय. जीवाला जमल तेवढं करायचं. किती करतेस तू माझ्यासाठी? माझ्यावर एवढं प्रेम तर फक्त माझी आई करत होती. तू जोवर आमच्या संग आहेस ना तोवर तुला तुझ्या आईची आठवण अजिबात येऊ देणार नाही. एकदा का तुला तुझे आईबाप भेटले की मला लई बरं वाटेल बघ. मला तू खूप आवडतेस. नको नको जवळ नको येऊस. अंग घामाने पार चिंबाडलंय. चालेल मला जवळ घे ना. आई आई जेव्हा येऊ तेव्हा नेऊ तुळशी माते नमस्कार. आई मला अनुचा हाल बघवत नाही. ती एकटीच स्वतःशी बडबडत राहते. आढ्याकडे एक नजर बघत राहते. तिची झोप तर पार उडाली. रात्री उठून एकटीच रडत राहते. काल सुद्धा झोपेची गोळी घेतली तेव्हा झोप लागली तिला. मला कळतच नाही या सगळ्याचा अंत कधी होणार आहे. आता काय करायचं बाबा? मला म्हातारीला तर काही सुचेनासच झालंय बघ. देवाला नवस बोलले, साकडं घातलं, देव पाण्यात ठेवले तरी देखील अजून लेकराचा पत्ता म्हणून लागत नाही. माझं मेलीच एक सोड, पण त्या माऊलीनं तरी काय करायचं रे? तिच्या जीवाचा तुकडाच येणार आहे तो. नाही, एक दोनदा मी त्याला फटकन बोलले असे नाही, पण म्हणून मला तिचं दुःख दिसत नाहीये का? आई माझ्या जीवाला तरी कमी घोर लागलाय का? पण स्वतःला सावरायलाच हवं ना. मीच कोसळलो तर सततची धावपळ कोणी केली असती. पण एक खरं सांगू, आता माझाही धीर खचत चाललाय. अरे बाळा, असा धीर सोडून कसं चालेल? आता तुम्ही दोघं एकमेकांना समजून राहिला तर सगळं काही ठीक होईल. पण सूनबाई तर दिवसेंदिवस कणकण तुटत चालली. हे असंच होत राहिलं तर उद्या हे बघ, उद्या लेकरू परत येईपर्यंत तरी तिनं स्वतःला राखायला हवं ना. नाहीतर त्याआधी भलतंच काहीतरी होऊन बसलं तर. मी तिला डॉक्टरकडे घेऊन जातो. खरंच खरंच तू तिला एकदा डॉक्टरांकडे दाखवूनच आण बाबा. असं आहे तर म्हणजे तुम्हाला वाटतं की तुमच्यामुळे हे सगळं घडलंय, आणि पश्चातापामुळे तुम्हाला काही खाऊ प्यावंसं वाटत नाही, नाही का? हे बघा मिसेस देशमुख, हे असे उपास तपास करून अन्न पाणी सोडून नुसतं दुःख गळत बसण्यानं तुम्हाला तुमचा सचिन सापडणार आहे का? अहो, उलट जिद्दीने त्याचा शोध घ्यायचा असेल तर तुमच्यात ताकद शिल्लक राहायला नको का? पण कशाची इच्छाच राहिली नाही हो. लेकराशिवाय घर खायला उठतं. साहजिक आहे, आणि तुम्हाला असं वाटणं स्वाभाविक सुद्धा आहे. पण एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. हे बघा मिसेस देशमुख, मन आणि बुद्धी आपल्या मेंदूचेच 2 कप्पे आहेत. ह्या 2 कप्प्यांमधली झापडं तुम्ही उघडा, म्हणजे मग भावनांना बुद्धीच्या ताकदीचं पाठबळ मिळेल, आणि मग नवे नवे विषय, नवा नवा विचार तुम्हाला करता येईल. थोडक्यात तुमचं मन तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी गुंतवता येईल. आता सचिनला शोधण्यासाठी यांचे प्रयत्न तर चालूच आहेत, पण तुम्ही जर तुमच्या मनाची उभारी धरली नाहीत तर हे तुमच्या काळजीतच गुंतून पडतील, नाही का? मी असं नाही होऊ देणार. म्हणून म्हणतो, तुम्ही स्वतःला सांभाळत तर यांना अधिक जोमानं प्रयत्न करता येतील. अहो, स्वतःच्या मनाशीच कुडत बसण्यात अर्थ नाही. दुसऱ्या कशात तरी मन रमवा आता. सचिन नक्की सापडेल तुम्हाला. अभय भैया, एक कल्पना सांगायची होती. सांगू की नको विचार करत होते. मला असं म्हणायचंय की
नाही म्हणजे अनुताईंचं चित्त दुसरीकडे वळवायला डॉक्टर म्हणतात ते बरोबरच आहे. पण सचिन सापडल्याशिवाय ते कसं शक्य आहे? हे खरंच आहे हो, पण तोटा काहीच नाही याच्यात. फार फार तर सचिन घरी आल्यावर घरात अजून एक मूल असेल. सचिनच्या वेळेसच अनुला इतका त्रास झाला, डॉक्टरांनी तेव्हाच तिचं ऑपरेशन केलंय. आता मूल होणं शक्य नाही. पण म्हणजे घरात अजून एखादं मूल असतं तर नक्की फरक पडला असता, हे खरं आहे ना. मी नेहमीच अशा मुलांच्या सहवासात असते. मला वाटतं तुम्ही एक मूल दत्तक घ्यावं. ते कसं शक्य आहे? तिला हे अजिबात सहन होणार नाही. कदाचित सुरुवातीला नाही होणार, पण नंतर हेच मूल अनुताईंचं मन सावरायला मदत करेल ना. आणि सचिनला आपण शोधतच आहोत. आपण अजून चिकाडेन त्याला शोधून काढूच. पण तोपर्यंत ताईचा आजार जर हाताबाहेर गेला तर, आणि सचिन परत आल्यावर एक मूल घरात वाढेल, त्या पलीकडे काय होणार अजून? पण लोक काय म्हणतील? तुम्हाला पटत असेल तर लोकांचा विचार करू नका. याविषयी तुम्ही स्वतः अनुताईंची समजूत काढणं आवश्यक आहे. हा, लोकांचा विचार करूच नाही. ताईची प्रकृती जास्त महत्वाची. मी एकदा बोलून बघतो अनुशी. प्रयत्न करायला काय हरकत आहे ना. निघतो आम्ही. हो, उद्या आणखी 2 बालकाश्रमांमध्ये जायचे सचिनला शोधायला. नुसतंच मुंबई नाही तर आसपासही शोधणार आहोत. निघा तुम्ही, मी रजा वाढून येतोच आहे मागोमाग. आणि अनु, माधवीने मला सांगितलं तेव्हा मलाही धक्काच बसला, पण विचार केल्यावर मला पटलं. फार फार तर काय होईल अनु, सचिन सापडल्यानंतर आपल्या घरात आणखी एक मूल असेल. अनु, तुझ्या मनाची अवस्था मला कळते, पण भावनेच्या आहारी न जाता तू जर शांतपणे विचार केलास तर मी काय म्हणतो ते कळेल तुला. अनु, या उपर निर्णय तुलाच घ्यायचा आहे. मला असं वाटतं की आपण माधवी म्हणते तसं करावं. अनु, आईनी पकडलं. ओ, फुगा हवा तुला? चला तिथे जाऊन फुगा घेऊया. हा, इथे जाऊन. आई माझ्या ऑफिसमध्ये उद्धव आहे ना, त्याच्याकडनं घेतली. सेकंड हँड, अगदी स्वस्तात. तू असं का पाहतेस अनु? अनु, मी गाडी का घेतली माहितीये? म्हणजे आपल्याला मुंबईला जाणं सोपं होईल. सध्या इतक्या खेपा होत आहेत आणि प्रत्येक वेळेला रेल्वेचं आणि एसटीचं टाइम टेबल जमतच असं नाही. एवढा खुलासा का करताय? तुम्ही घेतलेला निर्णय बरोबरच असणार. आपण गाडीला हळदी कुंकू वाहूया का? सुनबाई, हे घे. तुला म्हटलं होतं ना ते हेच मावशी काका. हा, त्रास नाही द्यायचा त्यांना, नीट शहाण्यासारखं वागायचं. काय दे पिशवी. चल, नमस्कार कर सगळ्यांना. अरे अरे,
असू दे असू दे. ये ना. सात 7 + 2 9 9 + 10 19. दामू दादा, मी तुला सांगतो कसे मोजायचे ते. हे बघ, एकूण 520 रुपये जमले. आता यातले 500 रुपये आपण पोपट बाबाला देऊया. अरे पोपट बाबा, पोपट बाबा, पोपट बाबा. काय आहे? अंधाराव. बर काय रे पोरानं? पोपट बाबा, हा? आमचे 500 रुपये जमले सुद्धा. अरे वा, 500 रुपये जमले सुद्धा. वा 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 वा, चांगलंय चांगलंय. आता याच्यात मी माझे 25 रुपये घालतो बरं का. आणा आणा इकडं. ऐ शाबास. ए पण नीट मोजलेले आहेत ना? म्हणजे काय? आमच्या सचिननी स्वतः मोजलेत. असं का? चांगलंय चांगलंय. आता याच्या पुढचं पैसे सुद्धा असेच बेगीन बेगीन साठवायचे बरं का. बर येतो मी. पोपट बाबा तू बाहेर, मी आता. बर बर. पोपट बाबा, हा? ये देख क्या है. ले जा ऐश कर. वार माझ्या पोपटा. हा काय फालतूपणा आहे? त्याला दारू बिरू द्यायची नाही, सांगून ठेवते. रमा दीदी तो चिढ़ मत. तू लड़की है रे, तेरे को कुछ मालूम नहीं. एक बार दारू दिया ना तो सब काम होता है. अपन को उससे अच्छा काम मांगता है ना, इसलिए होटल से थोड़ा थोड़ा इकट्ठा करके उसको दारू दे दिया. अरे पण खोपट्यात ठेवायची काय गरज? अरे खोपटे में नहीं रखता तो और कहाँ रखता? मैं तो नहीं पीता ना. रमा दीदी, मेरा बाप भी दारू पीता था, और जब वो दारू पीता था ना वो बहुत खुश होता था. मैं जो मांगता था वो सब देता था. हाँ, ये अलग बात है कि उतरने के बाद वो वापस लेता था. मैं हमेशा बोलता था, ए पप्पू दारू पीते जा रे. होत असेल तुझा बाप खुश. माझा बाप दारू पिऊन माझ्या आईला आणि मला मारायचा. दारूसाठी मला इकायला पण निघाला होता. रमाताई, माझा बाप नुसता बिड्या फुकायचा. सारखं फुकून फुकून खपला तो. सचिन, वाईट गोष्टी केलेल्या बापाला अजिबात आवडत नाहीत, म्हणून नेहमी शहाण्या मुलासारखं वागायचं. हं? आणि बाप्पा जसं सगळ्यांवर प्रेम करतो ना, तसं आपण पण सगळ्यांवर प्रेम करायचं. हं? ते सगळं जाऊ दे. आता आपण काहीतरी चांगलं बोलूया ना. हो ना. आता यापुढे सगळ्यांनी जास्त पैसे कमवायला जास्त काम करायचं. पण मग मी का काम करणार? मी सुद्धा पैसे कमवणार. नाही रे, तू अजून किती लहान आहेस आणि तू किती चांगल्या घरातून आलायस. ते काही नाही. जर तुम्ही मला काम करू दिलं नाही तर मी आत्ताच्या आत्ता निघून जाईल. बरं बरं, चिडू नको. काय करायचं का रमाताई? हा ऐकतच नाहीये. काय करायचं ते करा. आता मला नका विचारू. मग तू माझ्याबरोबर येशील का? मी बूट पॉलिश करीन, तू लोकांकडनं पैसे घे. नाही, मी नुसते पैसे नाही घेणार. मी सुद्धा काहीतरी करणार. उद्यापासून मी विठू बरोबर जाईन आणि चौकात गाडी थांबली की मी ती पुशीन. हो म्हण, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जाईन. असं बोलायचं नाही. हा, तुला काम करायचंय ना, मग कर. पण कुणाकडे पैसे मागायचे नाही. कुणी स्वतःहून दिले तरच घ्यायचे. मी बिनकामाचे पैसे सुद्धा घेणार नाही. मला असं आवडत नाही. मावशी, मी तुमच्यावर जेवतो ना. नको, आम्ही नंतर जेवू. तू जेवून घे बेटा, आम्हाला अजून बराच वेळ आहे. आणि तू तिला आई म्हण ना, मावशी नको. आवडेल ना तुला? हो. आई? नको, मावशीच म्हण.
कपडा. मॅडम. सचिन काय आहे? अरे पर्स सापडली. बघू बघू आत काय आहे? नको, रमाताईला दाखवू. बर चल. एवढे पैसे? पैसा दिखाओ. अबे ये देख. पैसा मिल गया, पैसा मिल गया, मत हिल गया, मत हिल गया, पैसा मिल गया, मिल गया. आता आपलं काम झालं. आता पैसे साठवायची गरज नाही. उगाच नसती आम्हाला पण नको करायला. चला आता सगळे पैसे नीट मोजूया. लागतील तेवढे पोपट बाबाला देऊया आणि मग सचिनच्या आई बाबाला शोधूया. नमाताई, तूच तर मला बोललेलीस की बिनकामाचे पैसे कधी नसतात घ्यायचे. नाही तर तूच सांगतेस की. अरे पण ते 1-2 रुपये जी लोक आपल्या अंगावर टाकतात त्याबद्दल बोलत होते मी. ते तर आपल्या अंगावर टाकतात. हे पाकिट तर चुकून पडलंय आणि जर मी हे पैसे घेतले तर माझ्या आईला अजिबात आवडणार नाही. अरे पण असे आयते मिळालेले पैसे सोडून द्यायचे का? हो, आई म्हणते दुसऱ्यांचे पैसे घेणं अजिबात चांगलं नसतं. अरे पण तिला कळणार आहे का? कळलं नाही तर काय झालं? जर तुम्ही एकही पैसा ह्याच्यातला वापरला तर मी आत्ताच्या आत्ता निघून जाईन. अबे ये छोकरा पागल आहे यार. आतापर्यंत आपण पागल होतो. या एवढ्याशा पोरानं आपल्याला अक्कल शिकवली. सचिन म्हणतो तसाच करूया. या कार्डावर नंबर आहे. फोन करून पर्स घेऊन जायला सांग. जा म्हणते ना. क्या यार तुम भी. अब तुम बोलती हो तो वैसा च करना पड़ेगा. देवा क्या है? चल फोन करून येऊ. अरे माफ कर ना यार, तुझी गचंडी धरली. ऐसा बोल ना. राम 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 राम. मी सोहळ्यात आहे एवढा सुद्धा कळायची अक्कल नाही या मुलाला. या मुलाला खेळायला नवीन खेळणी आणा. माझ्या सचिनची नको. मला इथे ठेवू नका. मला नाही राहायचं इथं. मला आश्रमात परत घेऊन जा. मला इथे कोणीच प्रेम करत नाही. मला परत जायचं माझ्या आई बाबांकडे. सचिन नाही नाही. ए सचिन ये इकडे. बिटू ये इथे. काय करा बताई? बघा मी काय आणलंय. बघ बघ कसा मस्त केक आहे. आज मालकीनबाईच्या लेकीचा वाढदिवस होता. त्यांनी दिलाय आणि तुझी पण आठवण काढली होती बर का. म्हणते कशी तो बाबाला होता ना त्याला पण घेऊन जा. पण मला हा केक खाऊन चालेल का? अरे त्या गुजूबाबींच्या घरी तरी कोण अंड खातंय? हा बिन अंड्याचा केक आहे. आणि ही टोपी बघितलीस? अशा टोप्या त्यानं समद्या पोरांना वाटल्या. घाल घाल बघू. पण याच्यावर 1 सप्टेंबर का लिहिलंय? अरे आज 1 सप्टेंबर ना. पोरीच्या वाढदिवसाची तारीख लिहिलीये. अगं अगं रमाताई, तुला माहितीये का? काय काय माहितीये? अगं आज माझा सुद्धा वाढदिवस. आम्ही दरवर्षी साजरा करतो. शपथ. खरंच? हिप्पी बर्थडे हिप्पी बर्थडे. अरे हिप्पी बर्थडे नाही रे, हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू. ए देवा, आज सचिनचा हॅपी बर्थडे. अबे पांडू पहले बोलने का था ना. आम्हाला पण आताच कळलं. बिटू आयडा नंबर 5. हॅपी बर्थडे. थँक्यू.
ध आणखीन काही क्लिअरन्स असेल तर दे. माझा हाफ डे आहे, मला मुंबईला पळायचं दुपारी. बर. जरा केबिन मध्ये ये. हो. आय एम सॉरी साहेब, मी मुंबईला सारख्या फेऱ्या मारतोय म्हणून माझ्या कामावर परिणाम होतोय मला माहिती आहे. पण इथे राहिलो की सचिनसाठी माझा जीव तळमळतो. पण यापुढे रजा कमी कशा होतील याचा मी प्रयत्न करेन. याची काही गरज नाही आता. म्हणजे मी समजलो नाही. लवकरच समजेल तुला. नाही साहेब, मी खरंच सांगतो. मी अरे हो, आधी पाकिट तर उघड. काय आहे ते वाच तरी. अनु, माझी मुंबईला बदली एकदाची मंजूर झाली. आता आपण सगळेच मुंबईला जाऊ. तेवढंच सचिनला शोधणं थोडं सोपं होईल. सारखा मुंबईला जाण्याचा त्रास वाचेल. तेवढा वेळ आपण जास्त प्रयत्न करू. कधी जायचं? मी उद्या सगळा चार्ज देतो. परवा सकाळी मुंबई. 480, 490, 500. हे घे, जमले शेवटचे 500 रुपये. झाले सगळे पैसे. आता सांग कधी जायचं वाटगाव शोधायला? हे लई जग झालं बरं का. आता जायचं लवकरच जायचं. आता वाट कशाची पाहिजे? जाऊया की उद्याच. उद्याच जायचं. बर, उद्याच जायचं. कोणी कोणी जायचं? जाऊया की सगळीच. आता सगळी जण म्हणजे जाऊया सगळी जण जाऊया. उद्या पण खरंच जाणार? होय, उद्या जाणार. अगदी खरं. आपण उद्या जाणार. आता जावं म्हणतो. आता नाही तसं नाही, म्हणजे आता मी जावं म्हणतो. लई मदत झाली तुझी. नाही, असू दे. आई बाबा भेटणार. आई बाबा भेट. जा पण गाठते पोपट बाबाला आणि चरणे त्याला. उद्या कितीची गाडी आहे ते जा. राम राम. काय गाठ्यात का तोट्यात? वाट पत्ते वाट. काय पोपटराव, लॉटरी लागली वाटते. अरे आपल्याला लाटरी नेहमीच लागते. म्हणतात ना, सैतान देतो तर छप्पर फाडून घेतो. वा, काय बोललात पोपटराव. हे घे माझे 10 ब्लाइंड आलो मी. माझे बी 10 पोपटराव. आपण पण काही कमी नाही. हे घे माझे 40 आलो मी. शोकर चल शोकर. हे बघ चल परत वाट. देवा पोपट बाबा आहे ना, आपल्या पैशाने जुगार खेळत होता. क्या? दारू पण पित होता. मला वाटतं आपले पैसे गेले. काय? हो. चल सामान ले. चल. हे घे माझे 10 ब्लाइंड आलो मी. माझे बी 10 आले. काय झालं? चलो. काय करत हो? अपने पैसों से साला जुआ खेल रहा है. काय करायचं सांगितलं ना. मैं बताता हूँ. क्या गुनाह किया कि लुट गए. मैंने क्या गुनाह किया कि लुट गए. पकड़ इसको. आमचे पैसे दे. आमचे पैसे. पैसे नाहीत माझ्याकडे. हमारा पैसा वापस दे दो. ए काय करतो रे. देत नाही जा. काय करतोय. चल चौक बापाला घालो कोण या कुत्र्यानं. शपथ त्याला गाडीने धडक मारली बघ. लगता है मर गया. पैसे हरलो रे. अरे एक मिनिट ऐका थोडस. ऍक्सिडेंटची केस आहे. एक काम करा, कुणीतरी पोलिसांना बोलवा. कोणाची पोरं रे? अरे कोणाची? अरे थांबा रे. बरं, पोलिसांना बोलवा. चला घ्या पटकन.
रमा दीदी जल्दी से भागते हैं ऐसे का अरे अपने पीछे पुलिस लगी है पोलीस हाँ का काय झालं पोपट बाबा मेला बहुतेक मेला पोपट बाबा मेला गाडी खाली कसा सांगतो चला लवकर नाहीतर पोलीस पकडून देतील चलो जल्दी चला 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 जल्दी चलो दादा आपण कुठे चाललोय पोलीस आपल्याला का पकडेल तुला समजल्यानंतर सांगतो आधी चल इथनं आपण पहिले रहते थे ना गोवंडी में अगर आमच्या खुट्ट्यात ग उधरच चलते आता तर मला काहीच सुधरत नाहीये पण तुम्ही म्हणता तसंच करू चलो चला लवकर चला दामू आ गया अपना पुराना खुपटा रामजी भैयाने अजून तसंच ठेवलंय ते आता आपण इथे राहणार हो रे रमाताई खरं तर खुपटं मला खूप आवडत होतं पण हे खूप लांब आहे ना काय करणार आता इथेच राहायला लागणार हा मुंबईचा पत्ता हो. चला निघा लागलं ना सगळं हो येते ग उषा तुळस जप हो तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही निश्चिंत जा माझं मन सांगताय तुम्हाला सचिन नक्की परत मिळेल तुझ्या तोंडात साखर पडो अनुची काळजी घ्या हा हो घेईन हो बस रामा घराकडे नीट लक्ष ठेव बाबा काय काळजी करू आई झालं का सगळं हो झालं चला चल चला निघा. अनु अगं नारळ ठेवलास का चल, हो, चल, ठेवला. चल, चल. अच्छा हा राजू बस अच्छा अच्छा चा गे रे विठू दादा पोलिसांना ही जागा नाही सापडणार चे रे आता आपण कितीतरी लांब आहोत रमाताई आता हे मासिका विकायला पहिल्या चौकात घर जायचं तिथे जायची काय गरज आहे तो चौक आता लांब झाला जवळपासच बघ कुठेतरी आपण कमवलेल्या पैशाचं काय झालं ते संपले पोपट बाबांनी घेऊन टाकले नाव नको घेऊस त्याचं हलकट मेला मेला तर मेला आपले सगळे पैसे घेऊन मेला म्हणजे पोपट बाबा खरंच मेला अपने को कुछ मालूम नहीं यार वो जिंदा है या मर गया लेकिन अपन को लगता है वो मर गया काय का असे ना मेलाय तर बरंच आहे रमाताई मग आपण वडगाव कसं शोधायचं हे बघ 4 दिवस जाऊ दे मग आपण काही ना काहीतरी आयडिया करूच पाऊस जाऊ दे बाबा हे नको अरे नको पुसू आपण यायला आणि पाऊस पडायला आधी एक गाठली मला आई काय दिवस आले पाहिले साहेब 1 रुपया पुरत नाही आता यांना आई 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 अच्छा काय झालं रे कोण होतं काही नाही मग तू आई का मारत होतास ती तुझी आई होती का माझी आई कुठली रे तर त्या बाळाची आई होती मला फक्त माझ्या आईची आठवण आली चल घरी जाऊ रमाताई अजून सचिन एका गाडीच्या पाठी पळत होता आई याका सुद्धा मारत होता तर ती गाडी थांबली नाही तशीच निघून गेली तुला सांगितलं ना ती माझी आई नव्हती अरे हो कळलं मला स्वतःला एवढा त्रास नको करून घेऊ सचिन रडू नको रडू नको हे घे तुला आवडतं ना मला नको काय मला कोणीच नको मी नाही घरी जाणार मी गाडीचा नाही पुसणार मला आई नको बाबा नको त्यांना तरी कुठे पाहिजे मी त्यांच्याकडे आहे नवीन मुलगा एवढ्या जोर जोरात हाका मारल्या तरी हो दिली नाही असं नाही बोलायचं रे कुणाचे आई वडील असं कधी करतील का आणि तुला कुणीच नाही मी आहे विटू आहे दामू आहे देवा आहे रमाताई दामोदादा देवदादा कुठे आहेत ग येतीलच नवीन काम शोधायला गेलेत ना आणि हे बघ विठू सचिनला त्या चौकात परत घेऊन जाऊ नको उगा त्या आठवणी पण नको आणि तो त्रास पण नको त्यापेक्षा त्याला पलीकडच्या चौकात घेऊन जा दामू आला की बघू काय करायचंय ते बर
ये कैसे दिन बीता पता ही नहीं चला, न मुस्कुराहट न शरारत. काय फुके चाचा, आज काय मूड बरोबर दिसत नाही तुझा. का है का चाचा यार, मेरे भांजे भांजी नहीं रहे, अब का है का चाचा. खा भेळ खाले, दिमाग ठिकाणावर येईल तुझा. चुकता करतो एकेकाचा हिशेब. अरे तुझ्या मायला काय रे पोपट्या, हा काय करून घेतस हा. इतके दिवस कुठं गेला होता तडमडायला. काय नाही रे, रेल्वे लाईनला अडलो, फुकाचा तड म्हणलो. हे बघ ना काय झालंय बघ ना. आणि ये तू काय बाता मारून राहिला रे, कुठे तुझे बाचे भतीजे. अरे वो सब एक डाल के पंची थे, आज यहाँ कल वहाँ, कौन बोल सकता है. अरे ती पोरं ना, हा ती गेली गोवंडीला. गोवंडीला काय. अरे पुलाजवळ त्यांचं जुनं खोपट का काय म्हणत होती आणि गेलती रे मेरे ना. अरे मी स्वतः ऐकलंय त्याला बोलताना. अरे त्याच्या मारी, बरं झालं सांगितलंस. आता भेटेल, आता कुठं जात्याल. ए बाबा वेळ लाव एक. पैसे आहेत का. अरे बाबा लुटलं ना त्या पोरट्यानी मला. अबे कुछ भी गल करता है, वो मासूम बच्चे क्यों तुझे लूटेंगे. बात करता है. ए भांजे भतीजे होंगे तेरे. माझा त्यांच्याशी या गळात संबंध आहे. अरे राहू केतू आहे, राहू केतू. आले पळून गेले, माझं भाडं गिळून गेले. अरे 2 महिन्याचे पैसे नाही दिले. असे कसे पळून गेले, त्यांना माहित नाही सोडणार नाही. अरे व्याजासकट एक एक पैसा वसूल नाही केला तर नावाचं पोपट्या नाही. चले भेळ दे. पैसे दिल्याशिवाय भेळ मिळणार नाही. हा? अरे नका देऊ नका देऊ नका देऊ. शनीचा कोप होईल, धंदा साफ होईल. अरे आखरीत घडल, धंदा बुडल. नका देऊ भेळ, नका देऊ. आले गोवंडीला लपले, पण त्यांचे गिर फिरले. साला हरामजादा, इसकी नीयत मुझे कुछ ठीक नहीं लग रही. अरे करून करून काय करणार हा टेनपट साला. वो गल नहीं है, जब पागल कुत्ता काटता है ना, तब वो दुबला क्यों ना हो, जान खा लेता है. इसकी तो ऐसी की तैसी. तुमची खात्री आहे तो तुमचाच मुलगा आहे म्हणून. अहो म्हणजे काय, हे बघा ना त्याचं लॉकेट, नवसाचा मुलगा म्हणून त्याच्या गळ्यात घातलं होतं, त्याचंच आहे ते. तरीही तुम्ही त्याला ओळखलं नाही. अहो काय सांगू तुम्हाला, मी त्याच्याकडे बघितलंच नाही. अहो जोरात पाऊस होता, तो गाडी पुसत होता, त्यांनी डोक्यावर कसली तरी टोपी घातली होती. मी तरी सुद्धा त्याला ओळखलं असतं, पण ड्रायव्हिंगच्या नादात माझं लक्षच गेलं नाही. शिंदे सर, हे बघा, या भागातली रस्त्यावर गाड्या साफ करणारी सगळी पोरं ताब्यात घ्या. आणि हो जरा जपून करा, उगाच गडबड गोंधळ घातलात तर पोरं पळून जातील. नाही का. एक विडी दे ना. तुम्ही काही काळजी करू नका, ह्या भागात तुमचा मुलगा असेल ना तर तो नक्की मिळेल. आणि तुम्ही आता गेलात तरी चालेल, तुमचा फोन नंबर ठेवून जा, मुलगा मिळाला की तुम्हाला फोन करतो. फोन करतो म्हणजे याला काय अर्थ आहे. अहो तुमच्या फोन करण्याला तरी काय अर्थ आहे. अहो इतके दिवस आम्ही घरी तुमच्या फोनची वाट बघण्यातच घालवले. अहो आहे तो आहे, याच भागात आहे. तुम्ही आत्ता का नाही येत माझ्या बरोबर आणि शोधत त्याला. जाऊया ना आणि आणूया त्याला. लगेच सांगा मला कुठल्या चौकात कुठल्या गल्लीत उभा आहे तो, लगेच घेऊन येऊया. अहो काय खायची गोष्ट आहे का, एवढ्या मोठ्या शहरात हे एवढंच पोरगं शोधणं म्हणजे गंमत वाटते तुम्हाला. अहो पण तुमचं एवढं मोठं डिपार्टमेंट, इतकी माणसं, एवढी मोठी यंत्रणा, याचा काय उपयोग करता तुम्ही. तुम्हाला काय वाटतं हो, तुम्हाला काय वाटतं. आमच्याकडे हे एकच काम पडलंय. हे बघा, मुळात ही केस आमच्या स्टेशनची नाही. मुलगा हरवला तो एरिया आमच्या हद्दीत येत नाही. तुम्ही कुठे कंप्लेंट केली तिथे जाऊन हे सगळं सांगा.
अहो एरिया हद्दीत येत नाही असं काय सांगताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय म्हणताय? आणि असली कारण किती दिवस सांगणार आहात? या स्टेशनवरून त्या स्टेशनवर, त्या स्टेशनवरून या स्टेशनवर, अशी किती दिवस टोलवटोली चालणार आहे? आणि हरवलेलं मूल शोधणं हे पोलिसांचं काम नाहीये का? बरोबर आहे ना. तुम्ही तुमच्या निष्काळजीपणामुळे मूल हरवा, ते शेजारी आलं तरी त्याला ओळख दाखवू नका, आणि वर आम्हीच शोधत नाही म्हणून आमच्याच नावानं बॉम्ब मारा. हे बघा प्लीज, तुम्ही आम्हाला आमचं काम शांतपणानं करू द्या. शांतपणे नाही, बरोबर आहे तुमचं. तुम्हाला कसं कळणार? पैशाचं हरवलेलं पाकिट आणि हरवलेलं मूल तुमच्या लेखी एकच. तुम्ही तरी काय करणार म्हणा. पण तुम्ही एकदा आमच्या घरी येऊन त्याच्या आईची अवस्था बघा, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. इतक्या दिवसात सुखाचा एक घास गिळला नसेल कोणी. एनिवे, वो राम जी का झोपड़ा इधर ही है ना? हो सामने. अरे या पोराला कुठे बैठलास काय? नाही साहेब, नाही. ये भैया, ये बच्चों को कहीं देखा है तुमने? नाही देखा साहेब. अरे किती दिवसापासून काम करतो तू इथे? हा, या पोराला कुठे बैठलास? नाही साहेब, मला काय माहित नाही साहेब. कुठं बोलतोस? जाधव, याला आतमध्ये घ्या. अरे काय करतोस? काढून घे, याला आतमध्ये घ्या. अरे केव्हापासून काम करतो इथे? थोडे दिवस आहे साहेब. कुठं बोलतोस? नाही या साहेब, पोराला कुठे बैठलास तू? नाही माहित नाही खरं साहेब. सांग. खरं सांगतो साहेब. जाधव, साहेब. याला पण घ्या आतमध्ये. अरे सलाम साहेब. हा, या पोराला कुठे बैठलास तू? बघू साहेब. नाही साहेब, असलं पोरग इकडं नाही कुठं. खरं सांगतोस का? खरं सांगतो साहेब. ठीक आहे. हे पोरगच आहे माझं गबाड. कार्ट्याला गायब करीन आणि त्याच्या बापाकडनं 10,000 रुपये घेईन. येताळा दार उघड. असा एकटा इथे बसून तू काय करणार? नको, तू जा, मी थांबतो. मी थांबू का तुझ्या बरोबर? पण असं थांबून कसं चालेल रे? मला पण नवीन काम शोधायलाच हवं. मग तू जा ना. बर, मी लवकरात लवकर येते. चुरमुरे ठेवले, खाऊन घे. आणि दामू आणि देवा पण येतीलच आता. सगळं कसं चांगलं चांगलं चाललं होतं ना? त्या पोपट बाबांनी येऊन सगळं इसकटून टाकलं. आता सगळ्यांनाच नवीन कामं, नवीन जागा शोधायला लागतील. बरं, तू थांबा इथं, मी येतेच लवकर. चले चल पोरटे, उठे, उठ उठ उठ. तू जिवंत आहेस? सोड ना. जिताय मी तुला संदेश पोचवाय आलोय आता. चले. काय करतो रे तू? साहेब, सायकल रिपेअर करतो साहेब. टायर पंक्चर काढतो साहेब. तू कुठे राहतो? साहेब, मी टपोरी चाळीच्या मागे राहतो साहेब. मी काय केलं नाही साहेब.
या पोराला कुठे बघितलंय? नाही, साहेब. तर माहित नाही, साहेब. काय रे राजा, तू खूप फिरतो वस्ते वस्ते तू ना, बघितलं याला? नाही साहेब, नाही. मी फक्त नदी गोळा करतो साहेब. मला याच्याबद्दल हा? काय चोऱ्या पण करतो ना तू? खरं सांग, याला बघितलं की नाही कुठे ते? नाहीतर आत्ता आत टाकीन तुला. बोल. नाही साहेब, मी देवा शपथ सांगतो साहेब, हा पोरगा आमच्याकडे राहतच नाही साहेब. बाकी सगळे पोरं आम्हाला ओळखतात साहेब. नहीं नहीं साहब मत मारो मुझे, साहब मत मारो मुझे. साहब मैंने चोरी नहीं किया, साहब मैंने चोरी नहीं किया. मेरे को कुछ नहीं मालूम, साहब मत मारो मुझे, मत. अहो, अहो, कशाला मारताय त्यांना? ही पद्धत आहे का लहान मुलांची वागायची? आता आपल्याला कळलं नाही ह्यांच्यात माझा मुलगा नाही, यांना माहीत सुद्धा नाही, मग कशाला उगाच? हो साहेब, तुम्ही मला शहाणपणा शिकवायची गरज नाही. माझं काम मला कळतं. तुम्ही गप बसा तिकडे, नाहीतर घरी जा ना, आणि तुम्ही शोधा तुमच्या मुलाला. मला शहाणपणा शिकवताय. बघितलं का रे, बघितलं कसा पुळका आलाय तुमचा त्यांना ते? आणि तरी तुमच्यातला एक जण खरं बोलायला तयार नाही. शोधायचं या पोराला, शोधायचं, आणि संध्याकाळपर्यंत माझ्या समोर आणून उभं करायचं, नाहीतर पुन्हा धरून आणि आत टाकीन एकेकाला. समजलं काय? चला पळा, चला. देवा, का पकडलं तुला? लई मारलं खरं? नहीं रे, अरे मारा बीरा कुछ नहीं, लेकिन तेरे को मालूम है अंदर कौन था? कौन? अपने सचिन का बाप. काय? समझा नहीं? अरे अपने सचिन का फादर था अंदर. सबको सचिन का फोटो दिखा दिखा के पूछ रहे ये लोग, इसको देखा क्या करके. मग तू काय सांगितलं? मैंने कुछ नहीं बताया, मैं भी बहुत पहुंचेली चीज है बाप. लेकिन मुझे लगता है तू वही सोच रहा है जो मैं सोच रहा हूँ. काय? कि हमें सचिन को इनके हवाले करना चाहिए. एकदम सही, मला पण तेच वाटते. त्याला त्याचे आईबाप तर भेटतील, आणि आपल्या बरोबर राहून त्याचे फार हाल होत आहेत. तू सही बोल रहा है. चल घर चलते और रमा दीदी को सब बताते, और कल सुबह सचिन को यहाँ ले आते. चल. अरे क्या हुआ, क्या हुआ रमा दीदी? सचिन कुठे मिळत नाहीये. म्हणजे थोड्या वेळापूर्वी त्याला इथेच सोडून गेले होते, आणि कुठे निघून गेला कुणास ठाऊक. अरे ऐसा कैसे जाएगा? होगा नहीं तर काही तभी. नाही रे, सगळीकडे शोधलं. विटू पण त्याला चौकात शोधतोय, पण कुठंच नाही. आणि हे बघ, हे बघ सगळं कसं उद्ध्वस्त आहे. अरे हा तर नवीनच लफड़ा है. और हाँ दीदी, आज मैंने पुलिस चौकी में क्या देखा मालूम है? सचिन के फादर. काय? हाँ, ये किसकी चाबी है? ते राहू दे रे, पुढे काय झालं ते सांग. हाँ, आज पुलिस लोग ना इधर के सब बच्चों को उठा ले गए, मेरे को भी पकड़ा, और थाने में जाके क्या देखा मालूम है? सचिन के फादर. पण तुला कसं माहिती ते सचिनचेच वडील होते ते? अरे उनके पास फोटो था ना सचिन का. मग तू सांगितलंस त्यांना? पुलिस के सामने मेरा डेयरिंगिश नहीं हुआ, लेकिन मैंने और दामू ने सोचा है कि कल सचिन को उधर लेके जाएंगे. पण इथं येऊन पाहतो तर हे सगळं. रमाताई, मी त्याला चौकात लय शोधलं, पण तो कुठेच नव्हता. देवा रे देवा, हे काय झालं? इतके दिवस त्याला जपून ठेवलं, आणि आता हे काय झालं? काय करायचं आता? काय नाही, आता आपण जास्ती लफडा नको वाढवायला. आता आपण पोलिसांकडे जाऊ आणि सांगू त्यांना काय झालं ते. पण पोलिसांनी आपल्याला मारलं तर? छोड़ दे यार, मारेगा तो मारेगा, कितना मारेगा? 1-2 लाफा मारेगा, लेकिन सचिन को ढूंढेगा. चलो आप टाइम मत खराब करो, चलो. खरंय तू बोलतोस ते. आधीच त्याला पोलिसांकडे दिलं असतं तर हे हाल नसते झाले. 2 दिवसापासून बिचारा गप्पा गप्पाच होता. चलो अब थाने पे जाते, चलो. आणि कोणी काय विचारलं तर नीट उत्तर द्यायचं. उगा हे नाही माहिती ते नाही ठाऊक नाही करायचं. और अपन को सचिन मिलने से मतलब है, दूसरा होगा वो देखा जाएगा, समझा क्या? रमाई, अरे वो देख. काय है? अभी यही तो सचिन के बाप है, और उनके साथ उसकी माँ भी है. अरे ये तो बहुत अच्छा हुआ, अब इन्हीं को सब बता देते. चलो. रुको 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 रुको. क्या है? चाचा पहचाना? मैं वो आज पुलिस चौकी में हम लोग को पकड़ के लाए थे ना. हाँ हाँ याद आया. हाँ बोलो. चाचा मैं देवा हूँ, ये रमा है, ये दामू है, ये विठू है. ये सब ठीक है, लेकिन तुम क्या कहना चाहते हो? मेरी समझ में नहीं आ रहा. चाचा आप जरा बाजू में आएंगे.
कोटा कौन ले गया उसे? तुम्ही नीट पाहिलं का? तुम्हाला सापडलं नसेल आम्हाला दाखवा चला. चलो हमें दिखा दो, चलो. बच्चों कहाँ हो तुम लोग? मैं कब से तुम्हें ढूंढ रहा हूँ. और ये साहब कौन है? ये सचिन के बाप है. हम सचिन को कब से ढूंढ रहे हैं, लेकिन वो कहाँ गायब हो गया मालूम नहीं. सचिन गायब है? आप भी सचिन को जानते हो? अरे उसे कौन नहीं जानता, वो तो सोना है सोना. ओए देवा, ये चाबी तुम्हें कहाँ मिली? ये तो खोपटे में गिरी थी, हम लोग की नहीं है. ये तो उस पोपट की चाबी है, यानी कि वो शैतान ही लेके गया उसको. पोपट? जी बड़ा कमीना आदमी है, लेकिन साहब तुम लोग डरो मत, अस्सी छोड़ूंगा नहीं उसे. जाएगा कहाँ है? एक झापड़ मारूंगा तो पानी नहीं मांगेगा. उसका घर भी तो पता है मेनू. मग चला ना तिथे. लेकिन वहां तो उसे वो नहीं लेके जाएगा. ओए देवा, हाँ तुम्हारा जो पुराना झोपड़ा है ना, हाँ उस झोपड़े को उसने ताला लगाया था इस चाबी से. शायद वही रखा होगा उसने अपने. चलिए दिखाइए, चलिए चलिए. चल चल. अरे चाबी. यहाँ से. हाँ जरा समझ गया. चाचा यही आहे वो खोपटा. इथे सापडेल ना सचिन? हो हो सापडे इथे. हो इथेच. तुम लोग यही थे ना, आगे मत बढ़ना. इथे तर कोणीच दिसत नाहीये. इथे इथे राहिला होता तो इतके दिवस. वो यहाँ से कहीं और ले गया होगा क्या उसे? आपण आता हे सगळं पोलिसांना सांगायला हवं. तेच शोधतील आता. यही वो कमीना है. अबे ठहर साले, मैं आया अभी. अरे जाता कहाँ है तू? मार नको. कुठे मारा मुलगा? बोल. कुठलं पोर जीवाला घोर मला माहित नाही काय. अबे ओए कमीने, अबे तू उसको भगाते भगाते ये चाबी वहां पे गिरा कर आया था. बोल कहाँ है वो लड़का? वरना मैं तुझे जिंदा नहीं छोड़ूंगा. बोल कमीने, बोल. बता, ये तो कुचल कर मार डालूंगा मैं. कहाँ है वो बच्चा? बता बता. शोधा ना त्याला. गुदमरलं असेल लेकरू. ड्रम के अंदर रखा बच्चे को. बता कौन से ड्रम में रखा? बता कौन से ड्रम में रखा? अबे साले, बता कौन से ड्रम में रखा? सचिन. अनु. सचिन. 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 अनु हॉस्पिटलवर घेऊन जाऊ आपण. चल चल. सचिन. पोलिसांच्या हवाली करायला. इसको तो मैं अब छोड़ूंगा नहीं. पहले मैं मारूंगा और मैं पुलिस मारेगी. अभी काय नाही, औषधाची थोडीशी ग्लानी आहे, उतरेल एवढ्यातच. रमाताई सचिन होईल ना ग बरा? हो नक्की होईल. सचिन बरं वाटतंय ना? आता तुला कोणी त्रास देणार नाही. आता आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. पण तो कुठे?
कोण बेटा? पोपट बाबा. त्याला पोलीस पकडून घेऊन गेले. पोलीस आणि रमाताई, देवा दादा. ते सगळे आहेत हो बेटा, इथेच आहेत. सचिन, कसा आहेस रे माझ्या बाळा? बरा आहेस ना? आता लवकरच आमचा सचिन बरा होणार आहे आणि कुठे जाणार आहे? आपल्या घरी. नाही, मी घरी नाही येणार. असं काय बोलतोस बाळा? तुमच्याकडे आहे ना दुसरा मुलगा. अरे वेड्या, जसे हे सगळे तुझे भाऊ आहेत आणि तुझी ताई, तसाच हा तुझा भाऊ. पण मग त्या दिवशी किती हाका मारल्या. तुम्ही त्याला घेऊन गाडीतून तसेच निघून गेला, थांबला पण नाही. हा ऐकू नाही आले रे बाळा. मग मी आश्रमात परत जातो. नको, मला तू सुद्धा आवडतोस. आता आपण सगळ्यांनी एकत्र राहायचं. राजू, हे तिघ जण आणि रमाताई सुद्धा. खरंच? खरंच. अगदी खरं. मला तुम्ही खूप आवडता, पण तुम्ही मला सोडून नका जाऊ. नक्की जाणार नाही. तुला अजून कोणी हवं असेल तर सांग, आपण त्यालाही बोलू. आहे कोणी? पुत्र आले. चाचा, टाइम जेव आहे. सुट्टी घेऊन बुट्टी मारून कोण